सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धनय्य सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आज आम्ही कर्नाटका येथील धारवाड जिल्ह्यातील हुबळी तालुका जे सिद्धारूढ स्वामींसाठी प्रसिद्ध आहे, तिथं एक गाव आहे कुसगल. या गावात एक ताई राहते. तिचं नाव आहे वसंत हुलगणनवर आणि त्याचा भाऊ आहे यल्लाप हुलगणनवर. भाऊ अंध आहे, ताई सुद्धा अंध आहे, परंतु ताईने खूप मोठं अचीवमेंट केलेलं आहे. काल झालेल्या नेट एक्झाम मध्ये कन्नड या विषयात 98% गुण घेऊन ती GRF मिळवलेलं आहे. आणि गेल्याच 3 महिन्यापूर्वी कर्नाटकच्या केसेट एक्झाम मध्ये संपूर्ण राज्यात 2 क्रमांकाने म्हणजे दुसऱ्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झालेले आहेत. अजून MA कंप्लीट झालेले नाही. MA शिकत असताना ह्या ताईंनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे. जर मनात ठरवून जर काम केलं तर होत आहे. ह्याला मूर्तिमंत उदाहरण तेच आहे. आणि इथं बघा, भाऊ अंध आणि ताई अंध असून सुद्धा ते कधीही रडलेलं नाही, ते कधीही डगमगलेलं नाही, ते कधीही म्हणजे स्वतःला त्रास करून घेतलेला नाही. कारण त्यांचं फोकस आहे स्ट्रेंथ वरती, त्यांचा फोकस आहे चांगल्या गुणावरती, त्यांचा फोकस आहे आपल्याला कल्याण करायचं म्हणून. आणि विशेष म्हणजे या दोघांना जन्म दिलेल्या त्या आईनं आम्ही इथूनच नतमस्तक करतो. किती शक्तिशाली आणि किती आपण काय म्हणतो, मुलांना शिक्षण देऊनच मुलांच्या प्रगतीसाठी आई दररोज काम करीत आहेत. त्यांना वडील नाही, वडिलांचं छत्र हरवलेलं आहे, परंतु अशा ग्रामीण भागात राहून मोठमोठे एक्झाम देण्याचे स्वप्न या दादांनी आणि ह्या ताईंनी घेतलेले आहे. म्हणून ह्या दादांची आणि ह्या ताईंचं प्रेरणा तुम्ही घ्या. आम्ही का इथून धडपडत म्हणजे 600 किलोमीटर, इथून 350 किलोमीटर होतो, जाताना 350, येताना म्हणजे 700 किलोमीटर आम्ही का पळत आलो? तर माझ्या मुली शांतलक्ष्मी म्हणत होती मला त्या ताईला भेटायचंय, ताईला मला बघायचंय. किती फ्रेश आहे त्यांच्या चेहऱ्यामध्ये, किती आनंद आहे त्या आईच्या म्हणजे चेहऱ्यावरती, किती प्रसन्नता वाटतो त्यांच्या चेहऱ्यावरती. ह्याचा अर्थ आपल्याकडे असलेल्या उणीवाकडे लक्ष कधीही द्यायचं नसतो. आपण काय केलं तर काय होतो हे ह्या ताईकडनं आपल्याला घेतलं पाहिजे. मग एक छोटीशी सत्कार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमा ह्या ताईंना देऊन आम्ही ताईकडनं प्रेरणा घेण्यासाठी आलेलो. विशेष म्हणजे मी दररोज मला अडचण आहे असं मी रडत बसत असताना जेव्हा ह्या ताईंचं अचीवमेंट बघितल्यानंतर माझं रडणं बंद झालं, माझं कष्ट कमी झालं. कारण आपल्यापेक्षा कष्ट जास्त असणारे ह्या समाजात लोक आहेत. आम्ही त्या लोकांना पाहून आपण जगलं पाहिजे. आम्ही त्या लोकांना पाहून आम्ही आत्मविश्वास निर्माण करून घेतला पाहिजे. एवढंच इच्छितो. जर तुम्ही ह्या ताईंना बघून जर आत्मविश्वास तुम्हाला मिळत नसेल, जर ह्या भाऊंना बघून जर तुमचं दुःख कमी होत नसेल तर काहीच उपयोग नाही. आता रडायचं नाही, आता गप बसायचं नाही, आता निराश व्हायचं नाही. उठा पेठा. तुम्ही स्वामी विवेकानंदांचं ध्येय जसं उठा आणि ध्येय मिळेपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. आज या ताईने थांबलेत का? नाही. मग या ताईंच्याकडनं प्रेरणा घ्या. या भाऊने आता बँकिंगचा एक्झाम देत आहे, भाऊने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे. परवाच एअरफोर्सचा एक्झाम त्यांनी दिलेलं आहे, त्याचा अजून रिझल्ट आलेला नाही. मला सांगायचं एवढंच, ध्येयाला विकलांग असलं तरी मनाला विकलांग नाही. हेच ह्या दोघं भाऊ आणि बहिणापासून आपण शिकलं पाहिजे. ह्याचा सोडून दुसरं प्रेरणादायक कथा तुम्हाला कुठंही मिळणार नाही. या आईकडे किती शक्ती आहे अहो. हे बघा, आपण काय म्हणतो, माझा मुलगा ढ असल्यामुळे आपण रडतच बसतो, परंतु ह्यांनी रडत बसलेलं नाही. म्हणून फक्त तुम्हाला ह्या जिवंत उदाहरणं सांगण्यासाठी, सत्य उदाहरणं सांगण्यासाठी आणि हे पेपर देऊन ह्यांनी अचिव्हमेंट केलेले आहेत. स्वतःच्या नॉलेजवरनी त्यांनी मोठं होत आहेत. म्हणून APJ अब्दुल कलाम साहेब म्हणू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं जे शिक्षणामुळे जे मोठं झालं ना, ह्यांनी पण मोठं होणार आहेत आणि आता मोठं झालेलं आहे सुद्धा. त्यांचा प्रेरणा तुम्हाला मिळावा ह्याच उद्देशाने आणि आम्हाला मिळावं म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो. एक ताईंचं परमिशन घेऊन मी छोटंसं व्हिडिओ तुमच्या समोर मी केलेलं आहे. थँक्यू सो मच.